नमस्कार मित्रांनो. आपण आज जे पहिले लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये डेटा वेअरहाऊस म्हणजे काय, त्याची संकल्पना काय, त्याची व्याख्या काय हे पाहिलं होतं. आणि आज आपण जे आता जो लेक्चर घेणार आहोत ऑनलाईन, त्याच्यामध्ये डेटा वेअरहाऊसचे फायदे काय आहे आणि त्याचप्रमाणे त्याचे तोटे काय आहे याचा आपण विचार करणार आहोत किंवा त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्र लक्षात घ्या. तर डेटा वेअरहाऊसचे फायदे काय आहेत त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला चर्चा करू, मग नंतर त्याचे तोटे काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर पहिला फायदा असं म्हणता येईल की डेटा वेअरहाऊस सर्व प्रकारचे डेटासाठी एक सामूहिक मॉडेल पुरवते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती एका विशिष्ट पद्धतीत गोळा करून ठेवणे व आवश्यक तेव्हा पुरवित असते. डेटासाठी सामूहिक मॉडेल वापरला जात असल्यामुळे उपलब्ध होणारी माहिती ही नेहमीकरिता एका विशिष्ट प्रकारात उपलब्ध होत असल्यामुळे समजण्यासाठी ती सोपी आणि सोयीस्कर जात असते. हा एक त्याचा पहिला एक फायदा झाला असं म्हणता येईल. जर आणखीन पुढे गेलं तर दुसरा फायदा काय आहे डेटा वेअरहाऊसचा, तर डेटा वेअरहाऊसमध्ये डेटा लोड करण्यापूर्वीच डेटात जर काही न्यूनता किंवाच आपण म्हणू शकतो की काही कमतरता असतील तर त्यात एक वाक्यता नसेल तर त्या बाबी आधीच निदर्शनास आणून दिल्या जातात. आणि त्यामुळे डेटाच्या पृथ्वीकरण म्हणजे काय, तर आपल्याला आता माहिती आहे की जी आपल्याकडे माहिती आलेली आहे ती पूर्णपणे नाही आहे किंवा त्यातली काही माहिती अशी अपूर्ण आहे किंवा अधुरी आहे. मग अशा वेळेस त्याच्यावर काही प्रक्रिया करून ही योग्य अहवालाच्या स्वरूपात आपण देणे शक्य होते. म्हणजेच डेटा वेअरहाऊसमध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग देखील होत असते. पृथक्करणात चुका राहत नसल्यामुळे येणारा निष्कर्ष कसा राहणार तर तो बरोबर राहणार, कारण की जो डेटा आपल्या पुढे पुरवण्यात आलेला आहे तो आता योग्य आहे. बिनचूक अहवाल त्यातनं तयार होण्यासाठी मदत होत असते. मग त्याच्यानंतरचा आणखीन त्याचा काय फायदा आहे, तर डेटा वेअरहाऊसमधील माहिती ही डेटा वेअरहाऊसच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे मूळ यंत्रणेत काही बिघाड झाला तरी डेटा वेअरहाऊसमध्ये संग्रहित करून ठेवलेला डेटा हा सुरक्षित राहत असतो. तो पुसल्या जात नाही किंवा तो नष्ट देखील होत नाही. तो वर्षानुवर्ष तसाच राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस तो डेटा आवश्यक आहे त्यावेळेस तो आपल्यासाठी उपलब्ध देखील होऊ शकतो. म्हणजे एक साठवणुकीचं, एक सुरक्षिततेचं काम डेटा वेअरहाऊसच्या मदतीने आपल्याला होत असते. नंतरचा महत्त्वाचा एक फायदा म्हणायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की डेटा वेअरहाऊस हे चलन प्रणालीपेक्षा वेगळे व स्वतंत्र असल्यामुळे चलन प्रणाली दोष निर्माण झाला तरीही डेटा वेअरहाऊसमधील डेटावर त्याचा काहीही कुठलाही परिणाम होत नाही. एक स्वतंत्र प्रणाली म्हणून डेटा वेअरहाऊसकडे बघण्यात येत असते. पाहिजे तेव्हा डाटा जशाचा तसा परत मिळवता येतो. त्यामुळे डेटाचा निरंतर उपयोग आपण भविष्यामध्ये देखील करू शकतो. हा एक त्याचा एक महत्त्वाचा फायदा आहे. डेटा आपल्याला एकदाच कामात येईल असं होत नाही. तोच डेटा भविष्यामध्ये देखील आपल्याला निर्णय प्रक्रिया घेतेवेळी किंवा कुठल्या प्रकारचा अहवाल सादर करतेवेळी आपल्याला त्याची आवश्यकता भासू शकते. तर डेटा वेअरहाऊसच्या मदतीने संग्रहित करण्याचं काम हे होत असतं. डेटा वेअरहाऊस ही प्रणाली संयोगात्मक पद्धतीने कार्य करीत असल्यामुळे ती ग्राहक संबंध व्यवस्थापन सारख्या व्यावसायिक बाबींचा व्यावसायिक नीतिमूल्य जाणत असते. त्यामुळे व्यावसायिक नीतिमूल्यांच्या विकासात त्याला हातभार लागला जात असतो. हे एक डेटा वेअरहाऊसचा एक महत्त्वाचा कार्य आहे किंवा त्याचा तो फायदा आहे असं म्हणता येईल. डेटा वेअरहाऊस प्रणाली ही व्यावसायिक निर्णय प्रक्रियेला सुद्धा मदत करीत असते. व्यवसायात घेण्यात यावयाचा निर्णय हे डेटाच्या प्रोसेसिंगच्या आधारे घेतला जातं. डेटाचे प्रोसेसिंग जितके शास्त्रोक्त असतील किंवा जितके योग्य रीतीने मांडले जात असतील तितकेच घेण्यात येणारे निर्णय हे बरोबर असतात. जर त्यामध्ये चुका नसतील, त्यात ॲक्युरेसी जास्त असेल तर तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे तो योग्य निर्णय म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता, त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. डेटा वेअरहाऊस प्रणालीत ही डेटाची शास्त्रोक्त पद्धत करीत असल्यामुळे तिच्यापासून मिळणारा निष्कर्ष तंतोतंत बरोबर असतो. पर्यायाने त्याच्या आधारे घेण्यात आलेला निर्णयसुद्धा बिनचूक व दीर्घकालीन असतो. हे काही डेटा वेअरहाऊसचे महत्त्वाचे फायदे आहेत जे आपण बघितले. मग आज आपण आपले या लेक्चरमध्ये ऑनलाईन क्लासेसमध्ये डेटा वेअरहाऊसचे काय दोष आहे, काय त्याचे तोटे आहे याचा देखील आपण अभ्यास करायला पाहिजे. तर डेटा वेअरहाऊसचे काय दोष आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर त्यातला जो पहिला दोष आहे ते म्हणजे डेटा वेअरहाऊस ही प्रणाली अतिशय खर्चिक असल्यामुळे सर्वसामान्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आहे. तुम्हाला जर डेटा वेअरहाऊस जर त्याचा फायदा घ्यायचा असेल किंवा त्याचा उपयोग घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला भरीभक्कम रक्कम मोजावी लागत असते. म्हणून ते सर्वसामान्य व्यक्तीला खर्चाला परवडेलच असं देखील सांगता येत नाही. हे त्यातला एक महत्त्वाचा दोष आहे.
डेटा वेअरहाऊसमध्ये अरचनात्मक डेटाला स्थान नसल्यामुळे अरचनात्मक डेटाकरिता डेटा वेअरहाऊस ही प्रणाली उपयोगी ठरत नाही. आपण जसं सुरुवातीला म्हटलेलं आहे, व्याख्येमध्ये मांडलेलं आहे की डेटा वेअरहाऊसमध्ये रचनात्मकरित्या वस्तूंची किंवा माहितीची संग्रहण केले जात असते. मग जे अरचनात्मक जे डेटा असेल ते डेटा वेअरहाऊसच्या प्रणालीसाठी उपयोगी ठरत नाही. शास्त्रीय पद्धतीत रचनात्मक डेटा फारच कमी प्रमाणात उपलब्ध असतो, त्यामुळे डेटा वेअरहाऊसचा उपयोग हा मर्यादित क्षमतेपर्यंतच राहत असतो. जर आपण बघितलं तर आपण शास्त्रीय पद्धतीचा जो रचनात्मक डेटा आहे आपण जर पाहिलं तर तो फार कमी प्रमाणात उपलब्ध असतो. त्याच्यामुळे डेटा वेअरहाऊस हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडेल असंही सांगता येणे शक्य होत नाही. डेटा वेअरहाऊसमध्ये डेटाची वेळोवेळी प्रोसेसिंग केली जाते, तो स्थानांतरित केला जातो, तो बऱ्याचदा लोडही केला जातो. त्यामुळे डेटावर ह्या सर्व बाबींचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. डेटाची विश्वसनीयता कमी होत असते. डेटा जसं त्याच्यावर प्रोसेसिंग होते तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो, तर त्यामुळे त्याची जी विश्वसनीयता आहे, जे कॉन्फिडेन्शियलिटी आहे, जी गोपनीयता आहे ते अबाधित राहील असे आपण शाश्वतपणे सांगू शकत नाही. हे त्याचा नंतरचा एक तोटा आहे किंवा त्याला आपण म्हणू शकतो की ते त्याचे एक लिमिटेशन्स आहेत. डेटा वेअरहाऊस ही प्रणाली वेळोवेळी सुधारित केली जाईलच असे नाही. त्यामुळे बऱ्याचदा दीर्घकाळाकरिता जुनीच कार्यप्रणाली उपयोगात आणली जाते. डेटा मात्र नवीन प्रकारचा असतो. अशा वेळेस या प्रणालीचा वर्तमान काळाशी सुसंगत ठरत नाही, याचं आपल्याला भान असलं पाहिजे. डेटा वेअरहाऊसच्या प्रणालीत लोड केलेला डेटाचा बॅकअप घेऊन ठेवण्यात आलेला असते. त्यामुळे बराचदा मूळ डेटा जरी काढून टाकला, नष्ट केला तरीही त्याच्या बॅकअपमध्ये असणारा डेटा दुरुपयोगी होण्याची शक्यताही राहत असते. खूपदा त्याचा वापर चांगल्याच कामासाठी होईल असंही नाही, खूपदा त्याचा वापर चुकीच्या ठिकाणी देखील केला जाऊ शकतो. आणि एक नंतरचा एक महत्त्वाचा जो तोटा आहे तो म्हणजे असा की डेटा वेअरहाऊस ही प्रणाली फक्त मोठ्याच व्यावसायिकरिता उपयोगी ठरत असते. आपण जसं म्हटलं सुरुवातीला की ते खर्चिक असते, तर ते लहान व्यापारासाठी ते परवडणारी अवस्था ही राहत नाही. मित्र, आज आपण या ज्या व्हिडिओमध्ये आपण जो कंटिन्युअसली जे 2 व्हिडिओ तयार केले, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण डेटा वेअरहाऊस म्हणजे काय, त्याची संकल्पना काय आहे हे बघितलं आणि दुसऱ्या ज्या आपण पाहिले तर त्याच्यामध्ये त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय किंवा दोष काय हे देखील आपण पाहिलं. हे अत्यंत महत्त्वाचा एक पॉईंट आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने. तर तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करा. काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारा. धन्यवाद.